नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजा येत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या बालमित्रांसाठी मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ भाग पहिला घेऊन आलेले। त्या म्हणी व त्यांचा भाग सुरू करण्याअगोदर मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राइब केला आहे का? सबस्क्राइब जर नसेल केले तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनल वरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ। आपले दात आपलेच ओठ, काय म्हणाय? आपले दात आपलेच ओठ। अर्थ आहे आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते। आपले दात आपलेच ओठ म्हणजेच आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते। पुढची म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे। म्हण काय? आपल्याच पोळीवर तूप ओढणे। अर्थ आहे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे। आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे। पुढची म्हण आहे आईजीच्या जीवावर बाईजी उदार। म्हण काय? आईजीच्या जीवावर बाईजी उदार। अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे। आईजीच्या जीवावर बाईजी उदार म्हणजेच दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे। पुढची म्हण आहे आयत्या बिळावर नागोबा। म्हण काय? आयत्या बिळावर नागोबा। अर्थ आहे एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे। आयत्या बिळावर नागोबा म्हणजेच एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे। पुढची म्हण आहे आलिया भोगासी असावे सादर। काय म्हण आहे? आलिया भोगासी असावे सादर। अर्थ आहे तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे। आलिया भोगासी असावे सादर म्हणजेच तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे। पुढची म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे। काय म्हण आहे? आवळा देऊन कोहळा काढणे। अर्थ आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे। आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजेच आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे। पुढची म्हण आहे इकडे आड तिकडे वीर। काय म्हण आहे? इकडे आड तिकडे वीर। अर्थ आहे दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे। इकडे आड तिकडे वीर म्हणजेच दोन्ही बाजूने सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे। पुढची म्हण आहे इच्छा पराते ई घरा। काय म्हण आहे? इच्छा पराते ई घरा। अर्थ आहे आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे। इच्छा परा ते ई घरा, आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे। पुढची म्हण आहे इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते। काय म्हण आहे? इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते। अर्थ आहे इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते। इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते म्हणजेच इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते। पुढची म्हण आहे इन मीन 3.5। काय म्हण आहे? इन मीन 3.5 म्हणजेच एखाद्या कामासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे। इन मीन 3.5 म्हणजे एखाद्या कामासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे। पुढची म्हण आहे ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो। म्हण काय आहे? ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो। अर्थ आहे जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच। ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो म्हणजेच जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच। पुढची म्हण आहे उंदराला मांजर साक्ष। काय म्हण आहे? उंदराला मांजर साक्ष। अर्थ आहे
एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. उंदराला मांजर साक्ष म्हणजेच एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. पुढची म्हण आहे उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. काय म्हण आहे? उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी म्हणजेच प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. पुढची म्हण आहे उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले. काय म्हण आहे? उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले. अर्थ आहे फायद्याची वेळी येणे पण लाभ न घेता येणे. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले म्हणजेच फायद्याची वेळी येणे पण लाभ न घेता येणे. पुढची म्हण आहे उकराल माती तर पिकतील मोती. काय म्हण? उकराल माती तर पिकतील मोती म्हणजेच मशागत केल्यास चांगले पीक येते. उकराल माती तर पिकतील मोती म्हणजेच मशागत केल्यास चांगले पीक येते. पुढची म्हण आहे उखळाट डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. काय म्हण आहे? उखळाट डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. अर्थ आहे एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. उखळाट डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला म्हणजेच एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. पुढची म्हण आहे उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. काय म्हण आहे? उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. अर्थ आहे जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. पुढची म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला. काय म्हण आहे? उचलली जीभ लावली टाळ्याला. अर्थ आहे दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. पुढची म्हण आहे उठता आलात बसता बुकी. काय म्हण आहे? उठता आलात बसता बुकी. अर्थ आहे प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उठता आलात बसता बुकी म्हणजेच प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. पुढची म्हण आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे. म्हण काय आहे? उडत्या पाखराची पिसे मोजणे. अर्थ आहे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजेच अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. पुढचा आहे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. म्हण काय आहे? उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक म्हणजेच अर्थ काय याचा? एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक म्हणजे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. पुढची म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. काय म्हण आहे? उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. अर्थ आहे अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशी म्हणजेच अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. पुढची म्हण आहे उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी. काय ना म्हण आहे? उतावळी बावरी म्हणजेच नवरी म्हाताऱ्याची नवरी. अर्थ आहे अति उतावळीपणा नुकसानकारक असतो. उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी म्हणजेच अति उतावळीपणा नुकसानकारक असतो. पुढची म्हण पाहूयात उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. अर्थ आहे अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. उथळ पाण्याला खळखळाट फार
म्हणजेच अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. पुढचं, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. काय म्हण आहे? उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. अर्थ आहे जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जेथे म्हणजे जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. पुढची म्हण आहे उधारीचे पोते सव्वा हात रिते. म्हण काय आहे? उधारीचे पोते सव्वा हात रिते. अर्थ आहे उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. उधारीचे पोते सव्वा हात रिते म्हणजेच उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. पुढचा आहे उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. म्हण काय आहे? उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. अर्थ आहे श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे म्हणजेच श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. पुढची म्हण आहे उभ्याने यावे आणि ओंडव्याने जावे. काय म्हण आहे? उभ्याने यावे आणि ओंडव्याने जावे. अर्थ आहे येते वेळी ताटमानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे. उभ्याने यावे आणि ओंडव्याने जावे म्हणजे येते वेळी ताटमानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे. पुढचा आहे उसाच्या पोटी कापूस. म्हण काय? उसाच्या पोटी कापूस. अर्थ आहे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती. पहा, उसाच्या पोटी कापूस म्हणजेच सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती. पुढची म्हण आहे उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे. काय म्हण आहे? उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे. अर्थ आहे अतिशय हलाखीची स्थिती. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे म्हणजेच अतिशय हलाखीची स्थिती. पुढची म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. म्हण काय? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. अर्थ आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये म्हणजेच कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. पुढची म्हण आहे एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला. काय म्हण आहे? एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला. अर्थ आहे एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला म्हणजेच एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. पुढची म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या. काय म्हण आहे? एक ना धड भाराभर चिंध्या. अर्थ आहे एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजेच एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. पुढची म्हण आहे एका कानावर पगडी घरी बाईल उघडी. काय म्हण आहे? एका कानावर पगडी घरी बाईल उघडी. अर्थ आहे बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य. एका कानावर पगडी घरी बाईल उघडी म्हणजेच बाहेर पडे जाव पण घरी दारिद्र्य. पुढची म्हण आहे एका खांबावर द्वारका. काय म्हण आहे? एका खांबावर द्वारका. अर्थ आहे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. एका खांबावर द्वारका एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. पुढची म्हण आहे एका पिसाने मोर होत नाही. काय म्हण आहे? एका पिसाने मोर होत नाही. अर्थ आहे थोड्याशा यशाने हुरळून जाणे. एका पिसाने मोर होत नाही म्हणजेच थोड्याशा यशाने हुरळून जाणे. पुढची म्हण आहे एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत. म्हण काय आहे? एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत. अर्थ आहे 2 तेजस्वी माणसे गुण्या गोविंदाने राहू शकत नाहीत. 2 तेजस्वी माणसे एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत म्हणजेच
दोन तेजस्वी माणसे गुण्या गोविंदाने राहू शकत नाहीत. पुढची म्हण आहे एका माळेचे मणी. काय म्हण आहे? एका माळेचे मणी. अर्थ आहे सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. एका माळेचे मणी म्हणजेच सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. पुढची म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही. म्हण काय? एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ आहे दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्याला दोष देता येत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. पुढची म्हण आहे एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. काय म्हण आहे? एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. अर्थ आहे दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी म्हणजेच दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. पुढची म्हण आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. म्हण काय आहे? एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. अर्थ आहे दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणजेच दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये. पुढची म्हण आहे एक ऐकावे जनाचे करावे मनाचे. काय म्हण आहे? ऐकावे जनाचे करावे मनाचे. अर्थ आहे लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजेच लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. पुढची म्हण आहे 80 तेथे 85. 80 तेथे 85. अर्थ आहे अतिशय उधळेपणाची कृती. 80 तेथे 85 म्हणजेच अतिशय उधळेपणाची कृती. पुढची म्हण आहे ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. काय म्हण आहे? ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. अर्थ आहे मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार म्हणजेच मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात. पुढचे आहे ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे. काय म्हणे? ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे. अर्थ आहे सांगितलेले काम सोडून नुसत्याच चौकशा करणे. ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे म्हणजेच सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे. पुढची म्हणे ओढ फुटो किंवा खोकाळ फुटो शेंदी तुटो किंवा तारंबी तुटो. काय? ओढ फुटो की तुटो किंवा खोकाळ फुटो शेंडी तुटो की तारंबी तुटो म्हणजेच अर्थ आहे कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. काय? ओढ फुटो किंवा खोकाळ फुटो शेंडी तुटो की तारंबी तुटो म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. पुढचा आहे ओळखीचा चोर जीवेन सोडील. सोडील. ओळखीचा चोर जीवेन सोडील. अर्थ आहे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. ओळखीचा चोर जीवेन सोडील म्हणजे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. पुढची म्हण आहे औट घटकेचे राज्य. काय? औट घटकेचे राज्य म्हणजे अर्थ काय? अल्पकाळ टिकणारी गोष्ट. औट घटकेचे राज्य म्हणजेच अल्पकाळ टिकणारी गोष्ट. पुढची म्हण आहे कणगीत दाना तर भील उताना. काय म्हण आहे? कणगीत दाना तर भील उताना. अर्थ आहे गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. कणगीत दाना तर भील उताना म्हणजेच गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. पुढचा आहे कधी तुपाशी तर कधी उपाशी. काय म्हणाय?
कधी तुपाशी तर कधी उपाशी. अर्थ आहे सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. कधी तुपाशी तर कधी उपाशी म्हणजे सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. पुढची म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. काय म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. अर्थ आहे ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. कर नाही त्याला डर कशाला म्हणजे ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. पुढची म्हण आहे करवतीची धार पुढे सरली तर तरी कापते मागे सरली तरी कापते. काय म्हण आहे करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापते. अर्थ आहे काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते. पहा करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापते म्हणजेच काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते. पुढची म्हण आहे करावे तसे भरावे. काय करावे तसे भरावे. अर्थ आहे जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे. करावे तसे भरावे म्हणजेच जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे. पुढची म्हण आहे करीन ते पूर्व. काय म्हण आहे करीन ते पूर्व. अर्थ आहे मी करेन ते योग्य मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. करीन ते पूर्व म्हणजेच मी करेन ते योग्य मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. पुढची म्हण आहे करून करून भागला देव ध्यानी लागला. काय म्हण आहे करून करून भागला देव ध्यानी लागला. अर्थ आहे भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे. करून करून भागला देव ध्यानी लागला म्हणजेच भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे. पुढची म्हण आहे कशात काय आणि फटक्यात पाय. काय म्हण आहे कशात काय आणि फटक्यात पाय. अर्थ आहे वाईटात आणखी वाईट घडणे कशात काय आणि फटक्यात पाय म्हणजेच वाईटात आणखी वाईट घडणे. पुढची म्हण आहे कागबाई रोड गावाची ओढ. कागबाई रोड गावाची ओढ. अर्थ आहे निरर्थक गोष्टींची काळजी करणे. कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ म्हणजेच निरर्थक गोष्टींची काळजी करणे. पुढचा आहे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. काय कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. अर्थ आहे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात म्हणजे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. पुढची म्हण आहे काकडीची चोरी फाशीची शिक्षा. काय म्हण आहे काकडीची चोरी फाशीची शिक्षा. अर्थ आहे अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. काकडीची चोरी फाशीची शिक्षा म्हणजेच अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. पुढची म्हण आहे काखेत कळसा गावाला वळसा. काय म्हण आहे काखेत कळसा गावाला वळसा म्हणजेच अर्थ आहे जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजेच जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे. पुढची म्हण आहे काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती. काय म्हण आहे काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती. अर्थ आहे गोष्टींचा प्रभाव तेवढ्या पुरताच असतो. काजव्याचा उजळ
त्याच्या अंगाभोवती म्हणजे गोष्टींचा प्रभाव तेवढ्या पुरताच असतो. पुढची म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. काय म्हण आहे? काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. म्हणजे अर्थ, रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजेच रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही. पुढची म्हण आहे, काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही. काय म्हण आहे? काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही. अर्थ आहे, जे काम भरपूर पैसा आणि पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते. संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही म्हणजे जे काम भरपूर पैसा आणि पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते. संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते. पुढची म्हण आहे, काडी चोर तो माडी चोर. काय म्हणे? काडी चोर तो माडी चोर. अर्थ आहे, एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. काडी चोर तो माडी चोर म्हणजेच एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. पुढचं आहे, काना मागून आली आणि तिखट झाली. म्हण काय? काना मागून आली आणि तिखट झाली. अर्थ आहे, श्रेष्ठपेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. काना मागून आली आणि तिखट झाली म्हणजेच श्रेष्ठपेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. पुढची म्हण आहे, कानात बुगडी गावात फुगडी. काय म्हण आहे? कानात बुगडी गावात फुगडी. अर्थ आहे, आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. कानात बुगडी गावात फुगडी म्हणजेच आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. पुढचे आहे, काप गेलेनी भुके राहिली. काय म्हणे? काप गेलेनी भुके राहिली. अर्थ आहे, वैभव गेली आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या. काप गेले आणि भुके राहिले म्हणजेच वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या. पुढचा म्हण आहे, कामापुरता मामा. काय म्हण आहे? कामापुरता मामा. अर्थ आहे, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. कामापुरता मामा म्हणजेच आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. पुढची म्हण आहे, काल महिला आणि आज पितर झाला. काय? काल महिला आणि आज पितर झाला. अर्थ आहे, अतिशय उतावळेपणाची वृत्ती. काल महिला आणि आज पितर झाला म्हणजेच अतिशय उतावळेपणाची वृत्ती. काळाला पण वेळ आली नव्हती. म्हण काय? काळाला पण वेळ आली नव्हती. अर्थ आहे, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. काळाला पण वेळ आली नव्हती म्हणजेच नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. पुढची म्हण आहे, कावळा बसला आणि फांदी तुटली. म्हण काय? कावळा बसला आणि फांदी तुटली. अर्थ आहे, परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. कावळा बसला आणि फांदी तुटली. परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. पुढची म्हण आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. काय म्हण आहे? कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. अर्थ आहे, शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांनी पोरांचे नुकसान होत नसते. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांनी थोरांचे नुकसान होत नसते. पुढची म्हण आहे, कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते. म्हण काय? कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते. अर्थ आहे, पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते म्हणजे पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. पुढची म्हण आहे, कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. काय म्हण आहे? कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. अर्थ आहे,
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा म्हणजेच दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. पुढचा आहे पुडी तशी फोडी. काय म्हणे? पुडी तशी फोडी. अर्थ आहे देहाप्रमाणे आहार व कुवतीनुसार मिळणे. पहा, पुडी तशी फोडी म्हणजेच देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. पुढचा आहे कुत्र्याची शिपूट नळीत घातले तरी वाकडे. काय म्हणे? कुत्र्याचे शिपूट नळीत घातले तरी वाकडे. अर्थ आहे मूळचा स्वभाव बदलत नाही. कुत्र्याचे शिपूट नळीत घातले तरी वाकडे म्हणजेच मूळचा स्वभाव बदलत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. काय म्हण आहे? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. अर्थ आहे स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. पहा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजेच स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. पहा, पुढची म्हण काय आहे? केळी खाता हरकले हिशोब देता चरकले. काय म्हण आहे? केळी खाता हरकले हिशोब देता चरकले. अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. केळी खाताना हरकले हिशोब देता चरकले म्हणजे एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. पुढची म्हण पाहूयात. केळीला नारळी अन घर चंद्रमौळी. काय म्हण आहे? केळीला नारळी अन घर चंद्रमौळी. अर्थ आहे अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. केळीला नारळी अन घर चंद्रमौळी म्हणजे अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. पुढची म्हण आहे केस उपटल्याने का मडे हलके होते. काय म्हण आहे? केस उपटल्याने का मडे हलके होते. अर्थ आहे जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही. केस उपटल्याने का मडे हलके होते म्हणजे जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही. पुढची म्हण आहे कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. काय म्हण आहे? कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. अर्थ आहे महान गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे. कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभट्टाची तट्टाणी म्हणजे महान गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे. पुढची म्हण आहे कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी. काय म्हण आहे? कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी. अर्थ आहे चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला म्हणजे कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी म्हणजे चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. पुढची म्हण आहे कोल्हा काकडीला राजी. काय म्हण आहे? कोल्हा काकडीला राजी. अर्थ आहे लहान लहान गोष्टींनी खुश होतात. कोल्हा काकडीला राजी म्हणजेच लहान लहान गोष्टींनी खुश होतात. पुढची म्हण आहे कोळसा उगाळावा तितका काळाच. काय म्हण आहे? कोळसा उगाळावा तितका काळाच. अर्थ आहे
वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. कोळसा उगाळावा तितका काळाच. म्हणजेच वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. पुढची म्हण आहे, खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते. पहा, खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते. अर्थ आहे, खर्चणाऱ्याचा खर्च होतो तो त्याला मान्यही असतो, परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. पहा, खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते. म्हणजे खर्च करणाऱ्याचा खर्च होतो तो त्याला मान्यही असतो, परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. पुढची म्हण आहे, खऱ्याला मरण नाही. काय म्हण आहे? खऱ्याला मरण नाही. अर्थ आहे, खरे कधीच लपत नाही. खऱ्याला मरण नाही म्हणजेच खरे कधीच लपत नाही. पुढची म्हण आहे, खाई त्याला खवखवे. काय म्हण आहे? खाई त्याला खवखवे. अर्थ आहे, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाई त्याला खवखवे म्हणजे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. पुढची म्हण आहे, खाऊ जाणे तो पचवू जाणे. काय म्हण आहे? खाऊ जाणे तो पचवू जाणे. अर्थ आहे, अरे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासी समर्थ असतो. खाऊ जाणे तो पचवू जाणे म्हणजे एखादा कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासी समर्थ असतो. पुढची म्हण आहे, खाऊन माजावे टाकून माजू नये. काय म्हण आहे? खाऊन माजावे टाकून माजू नये. अर्थ आहे, पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. खाऊन माजावे टाकून माजू नये म्हणजे पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. पुढची म्हण आहे, खान तशी माती. काय म्हण आहे? खान तशी माती. अर्थ आहे, आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. खान तशी माती म्हणजेच आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. पुढचा आहे, खाईला आकार भुईला भार. काय म्हण आहे? खाईला आकार भुईला भार. अर्थ आहे, निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खाईला आकार भुईला भार म्हणजेच निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. पुढची म्हण आहे, खोट्याच्या कपाळी गोटा. काय म्हण आहे? खोट्याच्या कपाळी गोटा. अर्थ आहे, खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. खोट्याच्या कपाळी गोटा म्हणजे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. पुढची म्हण आहे, ग ची बाधा झाली. काय म्हण आहे? ग ची बाधा झाली. अर्थ आहे, गर्व चढणे. ग ची बाधा झाली म्हणजे गर्व चढणे. पुढची म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो. काय म्हण आहे? गरज सरो वैद्य मरो. अर्थ आहे, एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे. गरज सरो वैद्य बनो म्हणजे एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे. पुढची म्हण आहे, गरजवंताला अक्कल नसते. काय म्हण आहे? गरजवंताला अक्कल नसते. अर्थ आहे, गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. गरजवंताला अक्कल नसते म्हणजे गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. पुढची म्हण आहे, गरजेल तो पडेल काय. काय म्हण आहे? गरजेल तो पडेल काय. अर्थ आहे, केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. गरजेल तो पडेल काय म्हणजे
केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. पुढची म्हण आहे गर्वाचे घर खाली. काय म्हण आहे? गर्वाचे घर खाली. अर्थ आहे गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. गर्वाचे घर खाली म्हणजेच गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. पुढचा आहे गळ्यात पडले झुंड हसून केले गोड. काय? गळ्यात पडले झुंड हसून केले गोड. अर्थ आहे गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते. गळ्यात पडले झुंड हसून केले गोड म्हणजे गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते. पुढचे आहे गळ्यातले तुटले ओटीत पडले. काय? गळ्यातले तुटले ओटीत पडले. अर्थ आहे नुकसान होता होता टळणे. गळ्यातले तुटले ओटीत पडले म्हणजेच नुकसान होता होता टळणे. पुढचा आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. काय? गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. अर्थ आहे मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणजेच मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. पुढची म्हण आहे गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ. काय? गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ. अर्थ आहे मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ म्हणजेच मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. तर अशा प्रकारे आपले 100+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ संपलेले आहेत. तुम्हाला जर आजच्या ह्या म्हणी आवडल्या असतील तर म्हणींना जास्तीत जास्त शेअर करा. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केले नाही अशांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.